नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। व्हिडिओला संपूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा। या व्हिडिओमध्ये आपण दाखवणार आहोत एक असा विषय की आमच्या घरच्या सर्व चिलिपिलींना घेऊन आम्ही जाणार आहोत ट्रिपला। तर तुम्ही बघू शकता ही सगळी तयारी करून बसलेली आहे। तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही तेच बघणार आहे कशी आमची चिलिपिली ट्रिपमध्ये एन्जॉय करणार आहेत। तर तुम्ही बघा। तर चला व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। तिथे गेल्यानंतर तुम्हाला सगळं दाखवणार आहे, लोकेशन, त्या व्हिडिओमध्ये काय काय आपण पाहणार आहे ते व्हिडिओमध्येच दाखवणार आहे तुम्हाला। तर चला बघूया आपण। चला बाळानो, घ्या की मग पिशवी घ्या, हे तुमचे कपडे का, घ्या 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 घ्या। चला चेंजिंग करायचे कपडे, चला। ए दादा जा बाबा, तू जा बाबा, तुम्हाला रागा ना बघा। चला चला, आपण कुठे चाललेलं आहे? चला तर चला, तर मग आपण आपल्या या बारक्या बाळांना घेऊन, बारक्या पिल्लांना घेऊन आपण चाललेलो आहे आपल्या ट्रिपला। तर ट्रिपचा पुढचा प्रवास आपण बघणार आहोत आता। तर चला, थोड्याच अंतरावर ट्रिपचं जे ठिकाण आहे आपण सांगितलं नाही आपण, ते पण व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे। तर ते पुढे थोड्याच अंतरावर राहिलेलं आहे। तर तुम्ही बघा, पुढे आपण पोहोचणारच आहोत आपण थोड्या वेळात। आता तिथं जागेवर गेल्यानंतरच आपल्याला ते मुलांची एक्साइटमेंट बघायला मिळणार आहे। आता काय मुलांना नाही। तर मित्रांनो, हा आमच्या गावचा डोंगर आहे। या डोंगराला पिराचा डोंगर असे म्हणतात। तर या डोंगराच्या आपण पायाशी, म्हणजे पायाला डोंगराच्या पायथ्याशीच जे आपण पाहणार आहे ते ठिकाण, त्या ठिकाणाचं नाव तुम्हाला वेळ तिथं गेल्यानंतरच तुम्हाला मी सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। मित्रांनो, तुम्हाला हा रस्ता पाहिल्यासारखा कधी वाटतोय का? या रस्त्याने तुम्ही कधी प्रवास केलाय का? हे तुम्ही मला व्हिडिओमध्ये नक्की सांगा। आणि या रस्त्याचं पुढं तर मी सांगणारच आहे, हा रस्ता कोणता आहे आणि कुठं जाणार आहे आपण, ते व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे। हा लोकेशनचा कॉर्नर मारूया आपण, आणि इथंच लोकेशन आहे ते पाहू शकता तुम्ही मित्रांनो। 100-200 मीटर अंतरावर आपण आलेलो आहे लोकेशनला। त्या फायनली त्या ठिकाणी पोहोचलेलो आहे। त्या ठिकाणाचं नाव आहे रमणीय कृषी पर्यटन केंद्र। या ठिकाणी आपण उन्हाळ्याच्या सुट्टीत मनसोक्त मजा घेऊ शकता। बोटिंग, स्विमिंग, रेन डान्स, धबधबा, बैलगाडी रायडिंग, सर्व काही एकाच छताखाली आपण बघू शकता। छोटा आहे पण छोट्या मुलांसाठी चांगला आहे। तर तुम्ही बघू शकता। तर चला मित्रांनो, फायनली आपण पोहोचलो इथं। आपण आपल्या गँग पोहोचलेलो आहे इथं। तर आपण आतमध्ये जाऊन एन्जॉय करणार आहे। ही आमची भाचे कंपनी, ही आमची कन्या। तर हिला बरेच दिवसापासून मी सांगितलेलं होतं की आपण कृषी पर्यटन केंद्राला जाऊया। ती रोज माझ्या मागे लागत होती, पण प्लॅनच फिसकटत होता, त्यामुळं आम्ही जाऊ शकत नव्हतं। शेवटी आज आम्ही फायनली तिथं पोरांना घेऊन आलेलो आहे। तर आपण चला आतमध्ये जाऊन बघूया आता। चला बाळांनो, चला चला चला, ट्रेन करा चला 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 चला। चला 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 चला, पुढे 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 पळा पळा पळा। हे चला लवकर, आलेला इथं आपलं कृषी पर्यटन केंद्र आपण बघायला। हो, कुठून आलाय? आतीत म्हणून आलोय आधी, तिथूनच आलोय जवळ। किती जण आहे? 4-5 जण आहे। 4-5 जण आहे। चला सर, इकडे या सर, 1-2 मिनिटं ऑफिसमध्ये जाऊया।
ऑफिसमध्ये बिल करूया आणि मग तुम्हाला पाठवू. चला तर आपण मग तिकीट काढूया आधी. तिकीट काढल्यानंतर मग आपल्याला याचा आनंद पाहायला मिळणार आहे. तर हे ऑफिसमध्ये आपण एंट्री करून आपण आपलं तिकीट काढायचं आहे. तिकीट काढल्यानंतर पुढचा आपला प्रवास आपण सुरू करणार आहे. चला बाळा, चला बाळा. तर नमस्कार सर. नमस्कार. तर आपल्या कृषी पर्यटन केंद्राचे कसं चार्जेस आहेत? चार्जेस सांगतो. लहान मुलांना 3 ते 12च्या 300 रुपये आणि मोठ्या माणसांना 400 रुपये. त्यात आलेल्या किमती केले जेवण नाश्ता मिळतो. नाश्ता झाल्यानंतर मग तिथून आल्यानंतर बोटिंग स्विमिंग करायच्या आधी स्विमिंग केल्यानंतर परत जेवणामध्ये 2 भाज्या, श्रीखंड चपाती, परत वरण भात झाल्यानंतर मग जाताना आईस्क्रीम. आपण त्यामध्ये काय काय स्विमिंग, बोटिंग, रेन डान्स, धबधबा, परत अष्टविनायक दर्शन, रामायण दर्शन हे सगळं आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर या सगळ्या आपल्या चार्जमध्ये आपल्याला सगळं एवढं पाहायला मिळणार आहे. स्विमिंग, बोटिंग, रेन डान्स, धबधबा, गुहेतून अष्टविनायक दर्शन, रामायण दर्शन, प्राणी पक्षी संग्रहालय, ट्रॅक्टर सफारी, सेल्फी पॉइंट, चिल्ड्रन पार्क आणि त्याबरोबर सेंद्रिय शेती आणि पार्टी लॉन्स आणि इथं निवास व भोजनासाठी पण सोय उपलब्ध आहे आणि अजून बरंच काही. ते सुद्धा फक्त फॅमिलीसाठी उपलब्ध आहे. तर उन्हाळ्याचं वातावरण असल्यामुळे आपल्या इथं आईस्क्रीमची पण सोय असल्यासारखी दिसते. ते आपण या दादांना विचारूया. तर उन्हाळ्यासाठी आपण काय इथं आपल्या काय सोय असते? आपल्याकडे आईस्क्रीम आहे, थंडगार आपल्याकडे स्प्राइट म्हणजे आपल्या ज्या पॅकेज मध्येच आपण सुरुवात आईस्क्रीम सुद्धा आपल्याला त्यामध्ये मिळणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा आपल्याकडे भेटेल. आईस्क्रीम म्हणजे भेटेल किंवा थंडगार भेटेल, आपल्याला थम्सअप भेटेल आणि स्प्राइट वगैरे, थंड पाणी वगैरे भेटून जाईल. चला तर मग आपण आईस्क्रीम पार्लर इथं बघितलेलं आहे. हे असं भोजन कक्ष, हे असं आगळं वेगळं इथं भोजन कक्ष आपल्याला बांबूच्या काट्यांपासून बनवलेले एक कॅन्टीन भोजन कक्ष आपल्याला इथं सुरुवातीला आपल्याला इथं भोजन कक्ष पाहायला मिळतंय. तर मस्त असं भोजन कक्षाची व्यवस्था इथं केलेली आहे. आपण इथं जाण्यापूर्वी इथून नाश्त्यापासून सुरुवात करावी लागते. इथं आलं की पहिल्यांदा नाश्ता करणे, तिथून पुढच्या पॉईंटचं दर्शन आपल्याला म्हणजे बघायला आपल्याला मिळतं आपल्याला. तर बघा आपण बघूया कॅन्टीन कसं आहे. एकदम असं जुन्या पद्धतीचं आपल्याला इथं कॅन्टीन पाहायला मिळणार आहे. ह्या सर्व लाईट्स बघा अशा इतक्या मस्त पाहायला आपल्याला मिळतात. मस्त आहे सगळं. हे जुन्या काळातलं सगळं काकाच्या लाकडापासून बनवलेलं सगळं आहे. हे काय काक्याने बनवलेलं आहे, काय सगळं काक्यानं डेकोरेशन केलेलं आहे. आणि हे काय बल्बला डेकोरेशन, लाईटचं डेकोरेशन केलं, मस्त जबरदस्त झालेलं आहे काम. एक नंबर. लोकांना जरा जुन्या पुराणातलं काहीतरी माहिती व्हावं, जुन्या काळातली आपल्याला सगळं बघायला मिळेल. किंवा इथं सगळं आपल्याला जुन्या काळातून बघायला मिळेल. हे बांबू हाऊस, सगळं हे बांबू हाऊस म्हणजे आपल्याला कॅन्टीन बघायला मिळणार आहे. तर आपण मित्रांनो या व्हिडिओमध्ये आता आपण बघितलं की हे बांबूपासून बनवलेलं कॅन्टीन म्हणजे भोजनालय. आता तसेच जर आपल्याला इथं 1 दिवसाची राहण्याची व्यवस्था अशी मस्तपैकी केलेली आहे जुन्या काळातील म्हणजे इथं आपण बघू शकता कौलारू निवासी बांबू हाऊस असं इतकं मस्त डिझाईन पद्धतीने आपण केलेलं आहे इथं. तर हे आपण बाहेरून बघण्यापेक्षा आतून पण बघूया. आतून पण तितकंच भारी असेल. म्हणजे असं एक मस्तपैकी एक दिवसापुरतं आपण इथे राहण्याची व्यवस्था आपल्याला आहे. कौलारू असे बांबू निवास इथं आपण पाहू शकता. कशी रूम मस्तपैकी आहे. जुन्या काळातील कौलारू बांबू हाऊस इथं आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि इथं राहण्याची सोय ह्या बांबू हाऊस मध्येच केलेली आहे. हे असं आपण इथं बांबू हाऊस. आणि हे बघू शकता तुम्ही इथं रात्रीचं असे जुन्या काळातील कंदील म्हणजे कंदीलचा वापर लाईटसाठी केलेला आहे.
जुन्या काळात असं रात्री जर आपण पाहिलं तर जुन्या काळातील अशी वातावरण निर्मिती तर आपण वातावरण निर्मिती आपली होऊ शकते. तर चला आपण पुढच्या लोकेशनला आपण जाऊया. तरी आता आपण बघितलं इथं बांबू हाऊस. मित्रांनो बघू शकता तुम्ही आमची चिलीपिली पोहण्यासाठी तयार झालेले आहेत. तर इथं हा स्विमिंग पूल, इथून आपण स्विमिंग पूल आणि लहान मुलांसाठी स्विमिंग पूल धबधबा हे इथून जाणार आहोत आपण आता इथं. तर चला तर बाळानो चला पळा पळा लवकर, चला 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 लवकर. का पळत नाही पळतात कशी बघा बघा बघा. अरे मी पडलो टाकता. ए बाळा बरंच इकडे इकडं. जावा की जाती बघा काका बोलत होते जावा, काका बोलत होते ती जावा जावा. ह्या दोघांना छोट्या टोपात एक बारकी दोघी लोक. हा 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 नंतर धबधब्याचा थोडा आपला पण काय करूया दाखवायचं मी गेलेलो आणि हे थांबलं कसं दाखवाय आधी धबधबे दिसू दे का धबधबे दिसू दे का चाल दिसले तरी पण ओळखत नाही. हां ओळखत भांडे बंद पाहिजे तेवढं गेली चालेल बंद झाली गाणी तेवढं गेली. हां पण आवाज येणार नाही ओळखली का आवाज येणार नाही का तिथे झालं त्यांचं हां जो मोठे मोठे हां एवढं पाणी आणि असल्या दोन बारके नाहीत का बारके दोन नाही का एक मिनिट आपण तिकडून नाही पाहायचं ट्यूबवर नाही ट्यूबवर बरं चालू झालं बरं झालं 2 मिनिट. तर हा धबधबा इथं बघा आमची पिल्लं कशी एन्जॉय करतात बघा. हा इथं असा आपण धबधबा बघू शकता. मस्तपैकी एन्जॉय करण्यासाठी लहान मुलांसाठी धबधबा आहे आणि त्याचा आता स्विमिंग पूल इथं आहे. तिथेही आता आमची मुलं एन्जॉय करण्यासाठी जाणार आहे. तिथं बघू शकता तुम्ही कशी लहान मुलं एन्जॉय करतात. लहान मोठी मुलांसाठी मस्तपैकी एन्जॉय करण्यासाठी तिथं आपण स्विमिंग पूलची सुविधा आहे मस्तपैकी. हर गुरुवार और शुक्रवार रात 8 बजे बार केमिकल वाटर प्रूफिंग नहीं, एक बार एशियन पेंट्स का डैम प्रूफ लगाओ. 80504 तिकडे काय कमी पाणी आहे का काय आले सिमेंट आहे सगळं त्यात. बघू शकता मित्रांनो तुम्ही आमची चिलीपिली किती एन्जॉय करतायत. तुमच्या अशीच जर तुम्हाला एन्जॉय करायचं असेल तर आपली तुमची सर्व मुले उन्हाळ्याच्या सुट्टीत तुम्ही मनसोक्त आनंद घेण्यासाठी घेऊन येऊ शकता. तेही आपण घरात आणि छोट्या मुलांसाठी खूप मस्त आहे. ते बघू शकता तुम्ही किती आनंद घेत आहेत आमची मुलं. तर तुम्ही बघू शकता हे क्रिकेटचं नेट प्रॅक्टिस म्हणजे नेटवर खेळायची. इथं लहान मुलांची नेटवर क्रिकेट खेळायची सुविधा उपलब्ध आहे आपल्या इथं.
तर इथे हे नेटवर आपण क्रिकेट असं खेळू शकतो. चारी बाजूने असं जाळी मारलेलं आहे. इथं मस्तपैकी लहान मुलांना क्रिकेट प्रॅक्टिस करण्याची इथं सुविधा उपलब्ध आहे. पोरं इथे खेळताना मस्तपैकी आनंद मौज मजा मस्ती करू शकतात. तर हे काय आहे दादा? षटकोन आपल्याला लहान मुलांसाठी आपण बुद्धिबळ. हा म्हणजे चिल्ड्रन्स पार्क का? चिल्ड्रन मग हे चिल्ड्रन्स पार्क साठीच बनवलेलं आहे. म्हणजे चिल्ड्रन्स पार्क म्हणजे हे बॅट हे क्रिकेटचं रेट प्रॅक्टिसचं. ते इथं आर्चरी पण दिसतंय मला वाटतंय. हो, लहान मुलांसाठी एक छोटासा आर्चरीचा गेम इथं पण दिसतोय. हे असं षटकोनचं लहान मुलांसाठी बुद्धिबळ वगैरे असे बरेच खेळ खेळण्यासाठी इथं बसून कॅरम खेळण्यासाठी इथं जागा केलेली आहे. मस्त गरमीच्या वातावरणात वगैरे असं जुन्या काळातील असे षटकोन असा बनवलेला आहे बांबूपासून. तर चला पुढचा पॉईंट आपण पुढे बघणार आहोत. तर चला दादा आम्हाला पुढचा पॉईंट दाखवा. चला निखिल सर चला. हे असं मस्तपैकी वातावरण झालेलं आहे इथं आता आपलं. या अशा निसर्गरम्य वातावरणात आपली मुलांना मौज मजा मस्ती असं स्विमिंगचा आनंद सर्व काही आपल्याला इथं पाहायला मिळणार आहे. तर आता आपण हे इथं बघू शकता. इथं लहान मुलांसाठी हे टँक केलेलं आहे. इथं त्यात अजून लहान मुलांना अजून सुविधा उपलब्ध करून दिली नाही, पण लहान मुलांसाठी स्पेशल टँक केलेलं आहे. इथं लहान मुलांसाठी स्पेशल टँक इथं उपलब्ध आहे. लहान मुलांसाठी वेगळं वर महिलांसाठी पण सेपरेट इथं सुविधा आहे. हा टँक आहे ते महिलांसाठी सेपरेट. अजूनही जरा नवीन पार्क असल्यामुळे जरा काम चालू आहे, पण हा पार्क अजून महिलांसाठी स्पेशल आहे. इथं स्विमिंग पूल हा. तर हे आपण इथं बघू शकता. इथं एक अशी आगळी वेगळी आपल्याला गुहा पाहायला मिळणार आहे. या गुहेतून आपल्याला संपूर्ण अष्टविनायक दर्शन इथं आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर हे अष्टविनायक दर्शन आपल्याला या दादांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर चला आपण बघूया. तर आपण इथे ह्या गुहेतून अष्टविनायक दर्शन घेणार आहोत. आपल्याला एवढ्या लांब अष्टविनायक दर्शन घेण्यासाठी आपल्याला जावं लागतं, पण इथं आपल्याला या कृषी पर्यटन केंद्रामध्ये, रमणीय कृषी पर्यटन केंद्रामध्ये आपल्याला अष्टविनायक दर्शन एकाच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. ते पण अनोख्या गुहेतनं. तर हे आता आपण पहिल्या गणपतीचं आपण दर्शनासाठी आपण आलेलो आहे इथं. तर हे श्री महागणपती रांजणगावचा महागणपती आपल्याला इथं पाहायला मिळणार आहे पहिल्यांदा. तर आपण पुढच्या अष्टविनायक 1 नंबरचा गणपती आपण पाहिला आहे. तर हा चिंतामणी थेऊरचा गणपती सुद्धा आपल्याला इथं पाहायला मिळतोय. थेऊरचा हा चिंतामणी गणपती. गणेश बघू शकता तुम्ही. चिंतामणी गणपती बाप्पा मोरया. तर हे गिरिजात्मक लेनेंद्रीचा हा गिरिजात्मक गणपती, गणेशाच्या मूर्ती आपण इथं पाहू शकता. तर या असं मस्तपैकी गुहेतून आपल्याला गणपती दर्शन होत आहे. तर हे पुढच्या कॉर्नर आपल्याला मोरगावचा मयुरेश्वर इथं सुद्धा आपल्याला हे अष्टविनायकचं दर्शन होत आहे. तर हे विघ्नेश्वर ओझरचा हा विघ्नेश्वर आपल्याला इथं पाहायला मिळत आहे. श्री सिद्धिविनायक सिद्धटेकचा गणपती हा आपण इथं पाहू शकता. लास्ट 2 राहिलेले आहेत. हा बल्लाळेश्वर पालीचा हा गणपती बल्लाळेश्वर आपल्याला दर्शन होत आहे इथं. आणि हा शेवट आपल्याला महाडचा वरदविनायक, हा वरदविनायकाची मूर्ती आपल्याला पाहायला मिळत आहे. तर आपण इथं शेवटचं अष्टविनायकचं दर्शन घेतलेलं आहे. तर गणपती बाप्पा मोरया. तर चला, तर हे गुहेतून असं तुम्हाला जर दर्शन अष्टविनायकचं एकाच ठिकाणी घ्यायचं असेल तर तुम्ही लवकरात लवकर इथं रमणीय कृषी पर्यटन केंद्राला भेट देऊ शकता. निसर्गरम्य वातावरणात आपल्याला एका छोट्याशा बजेटमध्ये आपल्याला अष्टविनायक दर्शन आपण इथं घेतलेलं आहे. तर आपण चला पुढच्या स्पॉटला आपण जाणार आहोत. तर इथं पुढच्या स्पॉटला आपण जाणार आहोत. ही पाठीमागं तुम्ही पाहू शकता. इथं हे बोटिंगचं हे तलाव केलेलं आहे. इथं छोट्या मुलांसाठी बोटिंग तलाव इथं बघू शकता तुम्ही. ती मगर काय खरी नाही, पण मगर आहे तिथं. हे आपण निसर्गरम्य वातावरण इथं बोटिंग करू शकतो. इथं या 2 बोट आहेत. त्या बोटीत बाबा झुलत्या पुलावर जायचं आपल्याला. किती मोठा पूल आहे बघा, मोठा पूल.
झुलता पूल आपण पाहिला, झुलता पूल किती मस्त होता, पण त्यानंतरच आपल्याला इथं एक असं मस्तपैकी महादेवाची मूर्ती इथं आपल्याला इथं पाहायला मिळणार आहे. महादेवाचं आपल्याला दर्शन घ्यायला मिळणार आहे इथं. ओम नमः शिवाय. महादेवाचे असं आपल्याला दर्शन इथं मस्तपैकी झालेलं आहे इथं. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम. तर जसं की आपण पिक्चरात बघतो, मराठी सिनेमा, हिंदी सिनेमा यामध्ये बघतो आपण की झुलता पूल आपण कधी असं बघितलं नाही मी तर. पण आता इथं असं मस्त, इतकं मस्त वातावरण वाटतं की आपण असं वरती आल्यासारखं मस्त सीन इथं आपल्याला पाहायला मिळतोय सगळा. हे सगळं असं मस्तपैकी वातावरण आहे इथं या झुलता पुलावर आल्यामुळे इतकं मस्त वाटतंय. तर हा आनंद तुम्हाला घेण्यासाठी तर इथे आपल्याला रमणीय कृषी पर्यटन केंद्र यामध्ये तुम्हाला भेट द्यायलाच पाहिजे. मस्तपैकी इथे वाटतंय. चला बाळाला तुम्हाला इथं या झुलत्या पुलावर कसं वाटतंय? मस्त वाटतंय ना सगळं. तर आता इथं झुलत्या पुलावर आपण पडत तर नाही ना? झुलत्या पुलावर आपल्याला असं पडल्यागत वाटतंय, पण पडणार नाही. आपण इथं मस्तपैकी हे बनवलेलं आहे. मला सुद्धा भीती वाटते झुलत्या पुलावर. झुलता पूल कशाला दिली ना, मी आता पहिल्यांदा कळले की कारण हे झुलतच आहे. हे झुलतच आहे, त्यामुळे आपल्याला झुलता पूल नाव दिलेलं आहे. अरे बाप रे, काय आहे दाद्या, धरू दे धरून. ते मस्त वाटतंय पण इथं झुलता पुलावर. अरे झुलता पूल एक नंबर झालेला आहे बघा इथं. तर ह्या झुलत्या पुलावरून उतरले आपल्याला इथं समोर बघताय तुम्ही, इथंही आपल्याला या महादेवाचं दर्शन इथं आपल्याला बघायला मिळणार आहे, दर्शन घ्यायला मिळणार आहे इथं महादेवाचं. या झुलत्या पुलावर तुम्हाला जर असा हलता झुलता आनंद घ्यायचा असेल, हलता डुलता आनंद घ्यायचा असेल, तर तुम्हाला इथे या कृषी पर्यटन केंद्राला भेट 100% दिलीच पाहिजे. याचं लोकेशन तुम्हाला मी सांगितलेलं आहे, आणखी एकदा सांगतो. साताऱ्यापासून 23 किलोमीटर अंतरावर आणि आतीत पासून फक्त 3 किलोमीटर अंतरावर आपल्याला हे मस्तपैकी नवीन असं एक प्रेक्षणीय स्थळ म्हणजे निसर्गरम्य वातावरण तर कृषी पर्यटन केंद्र आपल्याला नवीन झालेलं आहे इथं. तर हे असं बघू शकता तुम्ही, संपूर्ण इथे मस्त वाटतं इथे. तर प्रत्येकाने इथं भेट द्या. उन्हाळ्याची सुट्टी आपल्याला इथं मनसोक्त आनंद घेण्यासाठी एकमेव ठिकाण म्हणजे रमणीय कृषी पर्यटन केंद्र, इमर्सन कंपनी शेजारी, हरपळवाडी, आतीत. या असे लहान मुलांना खेळण्यासाठी मस्तपैकी इथं बगीचा, लॉन वगैरे लहान मुलांना खेळण्यासाठी केलेला आहे. हा म्हणजे टायरापासून बनवलेला झोका, इतक्या मस्त पद्धतीने झोका तयार केलेला आहे. हे बघा मुलं एन्जॉय किती करतात झोक्यावर. यात आमची इथं गँगवार कसं बदकावर खेळत बसले, या खोट्या बदकावर. तिथं खरी बदका आपण बघितली, पण या खोट्या बदकावर आमचं गँगवार कसं खेळतंय बघा. हे बघा असं आपण इथं लहान मुलांना आपण एन्जॉय करू शकतो. सुद्धा तिथं तुमच्या मुलांना खेळायला आपण घेऊन येऊ शकता. मस्तपैकी त्यांचं मनोरंजन होऊ शकतं इथं. असं बसण्यासाठी मस्तपैकी कंटाळून आल्यानंतर इथं आपल्याला बसण्यासाठी आपल्याला झोक्यांची सुविधा आपल्याला आहे इथं. तर या घसरगुंडीवर कोण खेळतंय बघा, घसरगुंड्या, त्या घसरगुंड्या वगैरे इथं मस्तपैकी केलेल्या आहेत. हिंदू एक दरबार ए हिंदू जावा की पळा बाळाच्या माग, पकडापकडी खेळा की. हे वरद पळ ना. सर्व इकडे खेळ ना हिंदू बरोबर इकडे. तर इथं आपण अष्टविनायक दर्शन गुहेतून घेतल्यानंतर लगेचच आपल्याला इथं रामायणाचे दर्शन होणार आहे. तर रामायण दर्शन आपण घेऊया चला. आणि तुम्हाला सुद्धा रामायण दर्शन घ्यायचं असेल तर तुम्ही सुद्धा इथं अवश्य भेट द्या. आपल्या जवळच आपल्या इथं रामायणाचे दर्शन आपल्याला होणार आहे. इथं बघू शकता आपण रामायणाचे दर्शन आपल्याला होत आहे. ते बघू शकता तुम्ही इथं.
चॅनलचं नाव काय? तर आपण इथं आता रामायणाचं दर्शन घ्यायला चाललेलो आहे. जय श्रीराम. जय हनुमान. तर इथं आपण आत्ता आपण रामायणाचं दर्शन घेतलं तर पुढे आपण जाणार आहोत आपण की या ठिकाणी आपल्याला जर आपल्याला छोटे मोठे वाढदिवस फंक्शन्स कार्यक्रम कोणते घ्यायचे असतील तर इथं आपण घेऊ शकतो. तर तशी सुद्धा आपल्याला इथं सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे. तर छोटे मोठे इथे कार्यक्रम घेण्यासाठी इथं असं स्टेज तयार केलेलं आहे. इथं लॉन्स तयार केलेलं आहे मस्तपैकी. असं बघू शकता तुम्ही माझ्या पाठीमागं असं स्टेज तयार केलेलं आहे. या स्टेजवर आपण छोटे मस्तपैकी सभा वगैरे कार्यक्रम वगैरे मोठे घेऊ शकतो आपण छोटे मोठे. तर यानंतर आपण पुढचा पॉईंट बघणार आहोत. तर मित्रांनो इथं आपण आता पोहोचलेलो आहे सेल्फी पॉईंट. सेल्फी पॉईंट आपण इथं पाहणार आहे. इथं आपण हे अंतराळयान इथं बरोबर सेल्फी पॉईंट आपण इथं आपण अशी सेल्फी घेऊ शकतो मस्तपैकी. सेल्फी पॉईंट हा इकडं मस्तपैकी निसर्गरम्य वातावरणात आपल्याला इथे शक्तिमान तुम्ही पहिलं मालिकेत पाहिला असेल तर हा छोटा शक्तिमान तुम्ही बघू शकता. तसं सेल्फी पॉईंटमध्ये छोटा शक्तिमान तुम्ही बघा. तर हे असं डायनासोर भयानक असं मोठं डायनासोर इथं आपल्याला पाहायला मिळतंय. बघा माझ्या कॅमेऱ्यात बसतंय का? अरे डायनासोरचं दात काय तू धरतो का मोडतो? डायनासोर इथं असं मस्तपैकी मुलांना झोका लहान मुलांना असं झोका मस्तपैकी घेऊन मुलं झोका घेऊ शकतात. मस्तपैकी आनंद असं मजा मस्ती करू शकतात. हे जात्याल पहिलं पुढे ही अशी आमची गँग बैलगाडी चालवाय बसलेली आहे. तर ही अशी बैलगाडी इथं आपल्याला बघायला मिळणार आहे. लहान मुलांना असं मस्तपैकी एन्जॉय करायला मिळतं इथं. बैलगाडी जाती का बाळा? हाल्या करते ते त्या बैलांना हाल्या नाहीत करत मशीनना हाल्या करतात. ते बघ का बैलगाडी कशी चालत आहे ती. तर इथं हे झाल्यानंतर आपण इथं तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये रमणीय कृषी पर्यटन केंद्र याचे सर्व पॉईंट दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे. पण आपल्याला जसं हे कृषी पर्यटन केंद्र आवडलेलं आहे तसंच आपल्या इथं पर्यटक आलेले आहेत. त्यांच्यामार्फत आपण त्यांच्याकडून आपण त्यांना कृषी पर्यटन केंद्र हे कसं वाटलं पण त्यांना आपल्याला जसा आनंद झाला एन्जॉय घेतला आपल्या मुलांनी जसा एन्जॉय घेतला त्यांना कसं वाटलं हे कृषी पर्यटन केंद्र ते आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. तर चला तर मग आपण त्यांच्याकडून हे प्रतिक्रिया सर्व जाणून घ्यायची आहे. आपण आता त्या कृषी पर्यटन केंद्राचा आम्हाला जसा आनंद झाला तसं तुम्हाला आम्हाला जसा एन्जॉय झाला तसं तुम्हाला ते कृषी पर्यटन केंद्र कसं वाटतं? तर आम्ही सातारावरून आलोय. आम्हाला असंच तुमच्यासारख्या एकाने सांगितलं की इकडे पर्यटन चांगलं आहे व्यवस्थित आहे आणि अतिशय सुंदर आहे. आम्ही आलो आज संडे होता आज अचानक कामाचा वगैरे आठवड्याचा स्ट्रेस होता तो पूर्णपणे रिलॅक्स होतो. आज मी आलोय माझ्याबरोबर आमचे दाजे आहेत पोलीसमध्ये आहेत हे दाजे आमचे हे आर्मीमध्ये आहेत. तर पूर्णपणे फॅमिली बरोबर आलो आणि खरंच इथं अतिशय सुंदर आहे. पूर्णपणे लोकेशन जर तुम्ही बघायला गेला तर स्विमिंग टँक आहे. खाली जर बघायला गेला तर वरती स्लायडिंग वगैरे आहे आणि बोटिंग वगैरे पण आहे. मस्त आहे. लॉन वगैरे आहे. अतिशय सुंदर वाटतंय. संध्याकाळचा टाइम आहे सनसेट पण मस्त आहे आणि अतिशय सुंदर वाटलं काय अडचण नाही. तर आता आपण दिवसभर आपण जे आता एन्जॉय केलं आपल्याला जसं आवडलं पर्यटन केंद्र आहे रमणीय कृषी पर्यटन केंद्र जसं आपल्याला आवडलं तसंच यांना सुद्धा भरपूर प्रमाणात आवडलेलं आहे. त्यांनी सुद्धा त्यांच्या मुलांनी सुद्धा एन्जॉय भरपूर केलेला आहे. तर आपण आपल्याला सुद्धा जर तसंच एन्जॉय घ्यायचा असेल आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही सुद्धा इथं समक्ष भेट देऊन विजिट देऊन इथं आपण या कृषी पर्यटन केंद्राला भेट दिली पाहिजे. तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला? आज जे तुम्हाला मी कृषी पर्यटन केंद्र दाखवलं रमणीय कृषी पर्यटन केंद्र तुम्हाला कसं वाटलं व या ठिकाणी तुम्ही कधी व्हिजिट दिली आहे का? नसेल दिले तर तुम्ही या ठिकाणी अवश्य व्हिजिट द्या व माझ्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक करा. चॅनेलला माझ्या सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो. असंच सहकार्य राहू द्या.